मागील काही दिवसांपासून राज्यात धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत। जाहीर प्रचार थांबला असला तरी वैयक्तिक गाठीभेटी आणि प्रचार सुरूच राहणार आहे। अनेक महत्त्वाच्या प्रचारातील मुद्द्यांनी राज्याचं राजकारण तापलेलं पाहायला मिळालंय। प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांचे कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षणीय होते पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली। मागील 12 ते 13 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मात्र जाहीर प्रचाराची मुदत संपली असली तरी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रचाराच्या पद्धतीचा अवलंब करताना पाहायला मिळतात। या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोणते महत्त्वाचे मुद्दे होते त्यावर एक नजर टाकूया। मुंबईच्या प्रचारात खास करून धारावी पुनर्विकास प्रकल्प, धारावीच्या नावाखाली अदानींना दिल्या जात असलेल्या मुंबईतील इतर जमिनी, मुंबईतील अर्धवट पायाभूत विकासाचे प्रकल्प, मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांचे मुद्दे, कोळीवाड्याचा विकास, एंट्री गेट टोलमुक्ती, अर्धवट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हे मुद्दे मुंबईच्या प्रचारात महत्त्वाचे ठरले। तर मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे प्रचारामध्ये गाजल्याचं पाहायला मिळालं। मराठवाड्यातील प्रचारातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आणि अंमलबजावणी, सोयाबीनचे पडलेले भाव, हमी भावाची मागणी, वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध, मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर करण्याची मागणी आणि शेतकरी आत्महत्या हे मुद्दे मराठवाड्यात गाजले। तर विदर्भामध्ये शेतीमालाच्या भावासोबतच बेरोजगारी या मुद्द्यांनी प्रचार तापल्याचं पाहायला मिळालं। विदर्भात सोयाबीन, कापूस, शेतमालाचा भाव, संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं संकट, संत्रा प्रक्रिया उद्योग नाहीत, मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय, धार्मिक आणि जातीय मुद्दे, आदिवासी समाजाचे प्रश्न, मोठे उद्योग, महाराष्ट्राबाहेर जाणं हे महत्त्वाचे मुद्दे प्रचारात चर्चेत राहिले। तर दुसरीकडे पुण्यातील प्रचारात नागरी सुविधांचा मुद्दा ऐरणीवर राहिल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये पुण्यातील वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी पुरवठा आणि वाढत्या गुन्हेगारीचे प्रश्न, कसबा विधानसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला। तर बारामतीमध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली। ग्रामीण भागात सिंचन, नागरी सुविधांच्या अभावाचा मुद्दा लक्षणीय ठरला। मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दाही निर्णायक राहण्याची शक्यता आहे। तर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळते। सत्ताधारी असोत की विरोधक, प्रत्येक राजकीय पक्षाने आपले मुद्दे जनतेपर्यंत प्रभावी मांडण्याचे प्रयत्न केले। आता जनतेला यातले कोणते मुद्दे भावले आणि जनता मतांचं पारडं कुणाच्या पदरात टाकणार यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।